तुमच्या हक्काची व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली असेल, ज्याच्यावरती तुम्ही खूप प्रेम करताय तीच व्यक्ती तुम्हाला एकटं सोडत असेल, ज्याच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवलाय तीच व्यक्ती सतत तुमचा विश्वासघात करत असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुम्हाला त्रास देणारा तो प्रत्येक व्यक्ती तुमच्यासमोर शरण येईल. तुमचा विश्वासघात करणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या पायाशी येईल. लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येण्यासाठी तळमळेल. तुमच्याशी न बोलणारा जो व्यक्ती, तोच व्यक्ती या उपायाने तुमच्या मागे पुढे फिरत राहील. बघा, आपल्या शेजारी, आपल्या नात्यात किंवा आपल्याजवळ असा एखादा व्यक्ती असतो जो दिसायला तुमच्यापेक्षा कमी सुंदर असतो, पैशानं कमी असो, शिक्षणानं कमी असो, पण लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात. लोक त्याच्याकडे खेचले जातात. लोक सल्ले मागायला त्याच्याकडे येतात. पण बऱ्याच वेळा विचार करतो, माझ्याकडे तर सगळं आहे, मी तर इतका चांगला आहे, पण लोक माझ्याशी का वाईट वागतात? लोक मला का विचारत नाहीत? लोक मला का किंमत देत नाहीत? समाजात किंमत नाही, घरात किंमत नाही, प्रत्येक ठिकाणी माझा अपमान केला जातो. बघा, आता म्हणजे ज्या व्यक्तीला लोक किंमत देतात किंवा ज्या व्यक्तीला लोक विचारतात, त्याचे सल्ले मागायला येतात, साहजिकच त्यांच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर जी आहे तर ती कुठेतरी तुमच्यापेक्षा जास्त आहे आणि तुमच्याकडे असणारी जी आकर्षण क्षमता आहे ती त्याच्यापेक्षा बरीच कमी आहे. हीच आकर्षण क्षमता वाढवण्यासाठी, समजा तुमच्या पतीचं आणि तुमचं पटत नसेल, तर तुमचं व्यवस्थित पटण्यासाठी, सासू सुनेचं पटत नसेल, तुम्ही त्यासाठी करा. बहिणी बहिणींचं पटत नाही, त्यासाठी करा. तुमच्या कलिगचं पटत नाही, तुमच्या बॉसचं पटत नाही, तुमचा प्रियकर असेल त्याच्याशी पटत नाही, म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर तुमचं जमत नाही आहे, पटत नाही आहे, त्या व्यक्तीने तुमच्याशी नीट वागावं असं तुम्हाला वाटत आहे, त्या व्यक्तीने तुम्हाला रिस्पेक्ट करावा, त्या व्यक्तीने तुम्हाला किंमत द्यावी, त्या व्यक्तीने समाजात तुम्हाला मान सन्मान द्यावा असं तुम्हाला वाटत आहे, त्या व्यक्तीने तुमच्यावर प्रेम करावं असं तुम्हाला वाटत आहे. त्यासाठी आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आवर्जून करा. आठवड्यातील कुठल्याही दिवशी, जो दिवस तुम्हाला आवडतोय त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. सगळ्यांनाच माहिती आहे, उतारे करण्यासाठी, उपाय करण्यासाठी, नजर दूर करण्यासाठी, बाधा संपवण्यासाठी, वशीकरण करण्यासाठी लिंबू हे सर्वात पॉवरफुल मानले जाते. लिंबाने सगळ्या गोष्टींचा, वाईट शक्तींचा नाश होतो आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात. तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. हे लिंबू स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे. स्वच्छ पाणी घ्या, त्या पाण्याने ते लिंबू स्वच्छ धुवा. धुतल्यानंतर बघा, हा उपाय शक्यतो सकाळी किंवा रात्री अंधार असतो त्या अंधारात तुम्हाला करायचा आहे. आता लिंबू स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्या लिंबाला थोडंसं हिंग लावायचं आहे. हिंगाची डबी कुठल्याही दुकानात मिळते. आपल्या घरात फोडणीसाठी पण आपण घेतो तेच ते किंचित हिंग त्यात थोडंसं पाणी घाला, थोडंसं ओलं करा आणि त्या लिंबाला ते हिंग जे आहे ते व्यवस्थितपणे लावून घ्या. त्यानंतर तुम्हाला हे लिंबू तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे. तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत हे लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला एक साधा, सोपा आणि पॉवरफुल मंत्र सांगते. तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. सर्व स्नेह, सर्व स्नेह, सिद्धी व प्राप्ती, सर्व स्नेह, सर्व स्नेह, सिद्धी वश प्राप्ती, सर्व स्नेह, सिद्धी वश प्राप्ती, सर्व स्नेह, सर्व स्नेह, सिद्धी वश प्राप्ती. हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे आणि लिंबू आपल्यासमोर एखादं कापड किंवा एखादी प्लेट ठेवून त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला साबूत 2 लवंगा घ्यायच्या आहेत किंवा 2 अशा लवंगा तुम्ही घेतलेल्या आहेत की त्यांचं फूल तुटलेलं नसावं. साबूत लवंगा की ज्या लवंगा फूल असलेल्या असाव्यात त्या तुमच्या उजव्या हातात पकडायच्या आहेत आणि आता या दोन्ही लवंगांवर तुम्हाला मंत्र म्हणायचे आहेत. मंत्र म्हणत असताना फक्त तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ज्या व्यक्तीने तुम्हाला तुमच्याशी नीट वागावं वाटते, त्या व्यक्तीचं तुमच्याशी नीट बोलावं असं तुम्हाला वाटतं, त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. समजा हा उपाय मी करत आहे माझ्या नवऱ्यासाठी,
तर त्याचं नाव घ्यायचं आणि मी म्हणणार, सागर वश वश वश, 3 वेळा वश वश वश. सागर वश वश वश. तुम्ही सासूसाठी करताय तर सुलभा वश वश वश. बहिणीसाठी करताय तर तृप्ती वश वश वश. अशा पद्धतीनं मी ही जी काही नावं आहेत तर ती अशीच रँडमली वापरलेली आहेत. तर तुम्ही जी कोण व्यक्ती आहे तर त्यांचं नाव घेऊन 3 वेळा वश 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 असा शब्द वापरायचा आहे आणि 16 वेळा मंत्र हा म्हणायचा आहे. 16 वेळा तुम्हाला 2ही लवंगांवरती सांगितलेला मंत्र म्हणून तुम्हाला त्या 2ही लवंगा अभिमंत्रित करून त्या लिंबाला टोचायच्या आहेत. उभ्या आडव्या कशा पण, एक या बाजूने आणि एक दुसऱ्या बाजूने, जमेल तसं 2ही लवंगा लिंबूला टोचून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला ते जे लिंबू आहे ते त्या व्यक्तीच्या आणि तुमच्यामध्ये ठेवायचं आहे. आता ताई, असं करणं शक्य आहे का? समजा पतीसाठी करताय तर तुम्ही जिथे रात्री झोपताय तुमच्या उशीजवळ, तिथे गोधडीजवळ अशा ठिकाणी तुम्ही हे ठेवू शकता किंवा बेडच्या खालीही ठेवू शकता. बहिणीसाठी करताय, बहीण लांब राहते, मग काय करू? बहिणीची कुठली पण अशी वस्तू तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्यासोबत असेल, तिचे कपडे असतील, साडी असेल, काही असेल, तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. समजा तुम्ही एखाद्या तुमच्या मित्रासाठी करताय, तो मित्राची कुठली गोष्ट असेल, तुमच्याकडे रुमाल असेल तोही चालेल. मित्राच्या त्या गोष्टीमध्ये, मित्राची ती गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये तुम्ही रात्री झोपताना फक्त हे लिंबू तिथे ठेवायचं आहे. रात्रभरामध्ये तंत्रमंत्र केलेले हे लिंबू तुमच्यात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता, जे काही वाईट आहे ते सगळं शोषून घेतील. लवंग हे वशीकरणासाठी खूप महत्त्वाचे असते. तेव्हा त्या व्यक्तीच्या नावाने ते लवंग त्याला टोचाल तेव्हा तुमच्याकडे असणारे ॲट्रॅक्शन पॉवर वाढत जाईल. तुमच्या दोघांमध्ये प्रेम वाढायला लागेल. रात्रभर हे लिंबू तिथेच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदर उठायचं. उठल्यानंतर जिथे ठेवलेलं हे लिंबू आहे तिथून ते बाहेर काढायचं. सगळ्याच्या आधी उठा. आता या लिंबाचे 2 भाग करा. कोणालाही न दाखवता, कोणी बघणार नाही याची काळजी घेता या लिंबांचे 2 भाग करायचे आणि घराच्या बाहेर जाऊन हे 2ही लिंबांचे भाग फेकून द्यायचे. उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण कुठल्याही दिशेला टाका. हे 2ही लिंबांचे भाग जे आहेत तुम्हाला न बघता फेकायचे आहेत. जेव्हा तुम्ही फेकायला जाल तेव्हा डोळे 2 मिनिट बंद करा. पटकन ते फेकून द्या आणि तसंच घरामध्ये या. जसे हे लिंबू कट करून तुम्ही सुद्धा न बघता हे लिंबू घराच्या बाहेर टाकाल तशी तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात, तुमच्या जीवनात जी काही शत्रुबाधा आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही वाईट आहे ते सगळं बाहेर फेकलं जाईल. तुम्हाला काही तासातच या उपायाचा अनुभव यायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय केला आहे ती व्यक्ती पूर्णतः तुमच्याकडे ॲट्रॅक्ट होईल. खूप साधा उपाय आहे, खूप सोपा उपाय आहे, पण खूप पॉवरफुल आहे. हा शास्त्रातील उपाय आहे. वशीकरणासाठी हा खास आहे. आम्ही 2-3 व्यक्तींसाठी एका वेळी करू का? तर नाही, एका वेळी एकाच व्यक्तीसाठी करा. 8 दिवसांनी तुम्हाला वाटलं तर पुन्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनेलला आजच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि हाईप ही नक्की द्या. धन्यवाद.